श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आता मिठाई वाटण्यासाठी तुम्ही तयार व्हा, कारण खूप चांगली बातमी तुमच्याकडे आता येत आहे. कारण साक्षात ब्रह्मांड नायकाने स्वामी माऊलीने तुमची सर्व प्रार्थना ऐकली आहे. तुम्हाला दोन्ही हाताने आशीर्वाद आता दिला जाणार आहे. तुमच्या झोळीत प्रेम, पैसा, आशीर्वाद सर्व काही टाकले जाणार आहे. होय माझ्या प्रिय मुलांनो, कधीही तुम्ही चूक करू नका, नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल. या संदेशाच्या रूपात तुम्ही आता माझे आशीर्वाद प्राप्त करत आहात. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या बाळा, आता तुझे जीवन आनंदाने भरले जाणार आहे. आता फक्त तुझ्या आयुष्यात आनंदच असेल. आजपासून तुझे सर्व जीवन हळूहळू उजळू लागेल. होय, स्वामी समर्थांचे खरे भक्त आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमची सर्व विनंती स्वामी माऊलीने ऐकली आहे. तुमचे जीवन आता हळूहळू उजळू लागणार आहे. होय मित्रांनो, तुम्हाला ज्यांनी दुःख दिले आहे आता ते पश्चाताप करणार आहेत, कारण साक्षात स्वामी माऊली तुमच्यावर प्रसन्न झाले आहे. स्वामी महाराजांनी सांगितले आहे की जा बाळा, मी तुझ्या सर्व इच्छा आता पूर्ण करत आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंद साजरा करत राहा. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या भक्तीमध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही एका क्षणात खूप काही तुम्हाला प्राप्त होऊ शकते. पण तुम्हाला या काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासाठी या संदेशाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर स्वामींचा अनादर तुम्ही करू नका. आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये स्वामी मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा थेट आशीर्वाद तुम्ही प्राप्त करा. स्वामी भक्तांनो, बऱ्याच लोकांजवळ कधीच पुरेसा पैसा नसतो, पण त्यांना महिन्याची 2 टोकं कशी बशी जुळवावी लागतात, कारण ते पैशाला धिक्कारतात. तुम्ही जिचा धिक्कार कराल ती गोष्ट नेहमीच पंख लावून तुमच्यापासून दूर उडून जाईल. पैशाला ईश्वर बनवू नका. तो फक्त एक प्रतीक आणि चिन्ह आहे. लक्षात असू द्या, ही खरी श्रीमंती तुमच्या मनात आहे. एक संतुलित जीवन जगण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात. यामध्ये तुम्हाला आवश्यक तितका पैसा मिळवण्याचाही समावेश होतो. मनाने श्रीमंत व्हा, धन आपोआप तुमच्या पायाशी लोळण घेईल. सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा. स्वामी भक्तांनो, श्रीमंत होणे हा आपला हक्क आहे असा दावा करण्यासाठी पुरेसे हिम्मतवान बना. तुमचा उदरनिर्वाह कसा बसा व्हावा अशी तुमची इच्छा नाही. तुम्हाला ज्या गोष्टी ज्या वेळी करायच्या असेल त्यावेळी त्या करता याव्यात इतका पैसा तुम्हाला हवा आहे. तुमच्या अंतर्मनाच्या समृद्धीला ओळखा, तिच्याशी परिचित व्हा. जेव्हा तुमच्या जीवनात पैशाचा ओघ अविरतपणे वाहतो तेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वस्थ असता. पैशाला नेहमी सागराच्या भरतीच्या रूपात पहा. उधाणाची भरती ओहोटी निरंतर चालू असते. जरी ओहोटी लागली असली तरी तुम्हाला पूर्ण खात्री असायला हवी की पुन्हा भरती हमखास येईलच. ऊन सावलीचा हा खेळ आयुष्यात कायमच चालू असतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी भक्तांनो, गरिबीत काहीही सद्गुण नसतो. दारिद्र्य म्हणजे मनाचा एक आजार. स्वतःला या मानसिक संघर्षातून, आजारातून तुम्ही तात्काळ बरं करा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला तुमच्या मनात तुमच्या इच्छेला चांगलं बनवायचं आहे. काहीही झालं तरी तुम्हाला यश प्राप्त करायचं आहे. आयुष्याच्या साहसी खेळात जगणं हेच खरं यश आणि जिंकणं. त्यामुळे आनंदाने भरभरून जगा आणि प्रत्येक गोष्टीत तुम्ही जिंका.
शांतीपूर्ण, आनंदमय आणि सुखी दीर्घकालीन आयुष्य जगणे म्हणजे यश. या सद्गुणांचा शाश्वत अनुभव घेणे यालाच अनंत जीवन म्हटलं जातं. होय स्वामी भक्तांनो, कपड्यांना लागणारी कसर खाऊ शकत नाही, लोखंडाला लागणारा गंज संपवू शकत नाही, ज्याची चोर चोरी करूच शकत नाही. यशाकडे नेणारं पहिलं अत्यंत महत्वाचं पाऊल तुम्हाला कोणत्या गोष्टी करणं आवडतं हे शोधणं आणि मग त्या गोष्टी करणं. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कार्यावर प्रेम करत नाहीत तोपर्यंत तुम्ही यशस्वी झालात असं समजू शकत नाही. मग भले हे सगळं जग तुम्हाला यशस्वी मानलं असलं तरीही कामावर प्रेम केल्याने ते काम करण्याची तुम्हाला आतून तीव्र इच्छा होती. होय मित्रांनो, तुमची जर मानसिक व्यवस्था चांगली असेल तर तुम्ही कोणत्याही कामात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो, भगवंताकडे एकच प्रार्थना करा की हे देवा, तुझा विसर मला कधी पडणार नाही आणि तुझी साथ कधीच सुटणार नाही. ही एक प्रार्थना तुम्हाला प्रत्येक गोष्टीत विजयी करत असते. मी हे पहिलंच पाऊल उचलू शकत नाही कारण मला काय आवडेल हे मलाच माहित नाही, असं जर तुमची अशी दशा असेल तर मग काय उपयोग. मित्रांनो, यश प्राप्तीचं दुसरं पाऊल म्हणजे तुम्ही जे काम करता त्यात तुम्ही किती एकरूप होऊन करता हे आहे. त्यासाठी हार मानू नका. कसे तरी काम पूर्ण करणं हे खरं यश नाही. ध्येय अधिक महान, अधिक सविस्तर आणि सेवाभावी यांनी जर करायला पाहिजे तर आपल्या ताटातल्या भाकरीचा सुद्धा त्याग करायला पाहिजे. पण एवढं आता कोणी करत नाही. पण जेवढं आहे तेवढं आपण करू शकतो. मित्रांनो, आपण जो विचार करतो, अनुभवतो तेच आपण निर्माण करतो. ज्याच्यावर विश्वास ठेवतो तेच निर्माण करतो. लबाडीने अमाप पैसा मिळवला तरी ती व्यक्ती यशस्वी नसते. जिथं मानसिक शांती नाही तिथे मुळीच यश प्राप्त नाही. रात्री झोप येत नसेल, आजारानं जखडलं असेल, अपराधी भावनेनं पोखरलं असेल तर या कमावलेल्या ढीगभर संपत्तीचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे तुम्ही चांगले कर्म करा, भगवंताचे आशीर्वाद प्राप्त करा. कारण भगवंताचा हात ज्याच्या डोक्यावर असतो त्याच्या आयुष्याची काळजी त्याला करण्याची गरज पडत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.